हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी टेक अकॅडमी. तर मित्रांनो, आपण जो युनिट सुरू केलता प्रिन्सिपल्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, हा युनिट नंबर 1. त्याच्यामध्ये आपण हिस्ट्री बघितली, त्यानंतर आपण त्याची कमेंट आउटलाईन कशा करायच्या बघितल्या, त्या मल्टी लाईन कमेंट, सिंगल लाईन कमेंट आपण बघितली, पीओपी बघितलं, ओओपी बघितलं, त्याच्यानंतर त्याचा डिफरन्स बघितला, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे वगैरे. हे मागच्या 2 लेक्चरच्या निमित्ताने आपण बघितले. आता तिसऱ्या लेक्चरमध्ये, आजचा लेक्चर 3 मध्ये आपण बघणार आहोत बेसिक कन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे काही बेसिक कन्सेप्ट आहेत मित्रांनो, जे की प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये तुम्हाला दिसतील. म्हणजे आता यातले ऑब्जेक्ट, क्लासेस, डाटा ऍब्स्ट्रॅक्शन, डाटा एनकॅप्सुलेशन, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, डायनॅमिक बाइंडिंग आणि मेसेज पासिंग, हे सर्व कन्सेप्ट तुम्हाला ओओपी चे कन्सेप्ट आहेत. आणि हे C++ प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये तुम्हाला यूज होतात, पायथॉन मध्ये यूज होतात, तुम्हाला त्यानंतर जावा मध्ये तुम्हाला हे कन्सेप्ट तुम्हाला यूज होतात. ओओपी चे जावा मध्ये सुद्धा यूज होतात. तर खूप सारे प्रोग्रामिंग लँग्वेजेस जे ज्या ओओपी मध्ये येतात त्या मध्ये सर्व हे कन्सेप्ट ऑब्जेक्ट, क्लासेस, डाटा एन्कॅप्सुलेशन, डाटा ऍब्स्ट्रॅक्शन, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, डायनॅमिक बाइंडिंग आणि मेसेज पासिंग, हे सर्व कन्सेप्ट 8 बेसिक कन्सेप्ट तुमच्या ओओपी चे सर्व प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये येतात. मित्रांनो, फक्त याचा डिफरन्स काय राहणार माहिती का? प्रत्येकाचा सिंटॅक्स वेगळा राहणार. म्हणजे जर इथं C++ मध्ये झालं, जर आपल्याला क्लास तिथं डिक्लेअर करायचा आहे, ऑब्जेक्टिव्ह तिथं डिक्लेअर करायचा आहे, त्यानंतर इनहेरिटन्स तिथं डिक्लेअर करायचा आहे, तर आपल्याला त्याचा सिंटॅक्स वेगळा राहणार. C++ मध्ये, पायथॉन मध्ये त्याचा वेगळा सिंटॅक्स राहणार, जावा मध्ये त्याचा वेगळा सिंटॅक्स राहणार, पण त्यांचा यूज सारखाच राहणार. ऑब्जेक्ट जे इथं C++ मध्ये काम करतो ते पण इथंच पायथॉन मध्ये तेच काम करणार आहेत, फक्त वे ऑफ इम्प्लिमेंटेशन वेगळं राहणार आहे. दोन्ही मध्ये वे ऑफ इम्प्लिमेंटेशन वेगळं राहणार आहे त्याचं. आता इनहेरिटन्स काय करणार आहे ह्याच्यामध्ये, किंवा एका क्लासमधून दुसऱ्या डिराइव्ड क्लासमध्ये त्याचं इनहेरिट करणार आहे, तर मग ते इनहेरिट इथं सुद्धा करणार. C++ मध्ये, पायथॉन मध्ये सुद्धा तेच आणि जावा मध्ये सुद्धा तेच काम करणार, फक्त त्याचा सिंटॅक्स वेगळा राहणार. C++ मध्ये वेगळा सिंटॅक्स, पायथॉन मध्ये वेगळा, जावा मध्ये वेगळा सिंटॅक्स. असे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर तुमचा सिंटॅक्स ह्याचा बदलणार. बाकी कन्सेप्ट तर तेच राहणार, 8 बेसिक कन्सेप्ट. मित्रांनो, मी जेव्हा डिप्लोमाला होता तेव्हा मला वायवा मध्ये हा प्रश्न विचारला होता, 8 बेसिक कन्सेप्ट वाला. तर यामध्ये मला विचारलं होतं कोणतेही 4 बेसिक कन्सेप्ट सांग म्हणून. आमचे जो टीचर होता त्यांनी विचारलं आम्हाला की कोणतेही 4 बेसिक हे सांग म्हणून, किंवा बेसिक कन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. तर मी त्याला त्या टाइमाला, मला आटी लर्न होते, आटी पार्ट होते, आणि मी ही आटीला त्याला सांगून दिले. तर त्याच्यावर माझं फर्स्ट इम्प्रेशनच त्याचं हे झालंच, खूप चांगलं पडलं मित्रांनो. जेव्हा त्यांनी तुम्हाला फक्त 4 विचारले, त्या टाइमाला तुम्ही 8 सांगत आहात, तर त्याच्यावरती आपलं इम्प्रेशन खूप चांगलं पडतो मित्रांनो. त्यानंतर त्यांनी मला खूप चांगले प्रश्न विचारले, आणि त्याच्यावरती माझं इम्प्रेशन जास्त चांगलं पडलं, आणि त्यांनी मला A ग्रेड दिला त्या सब्जेक्टमध्ये, या ओपीच्या वायवा मध्ये. तर मला ती गोष्ट आणखीन सुद्धा आठवते मित्रांनो. तर ही तर एक गोष्ट झाली मित्रांनो. आता तुम्ही तुमच्यासाठी सुद्धा असेच करा, पूर्ण आटीला हे पाठ करा. काय नाही हो मित्रांनो, ह्याला पाठ करायला काय लागते? ऑब्जेक्ट 8 बेसिक कन्सेप्ट मध्ये कोणते कोणते आले? ऑब्जेक्ट झालं, तुमचे क्लासेस झालं, डाटा ऍब्स्ट्रॅक्शन, डाटा एनकॅप्सुलेशन, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, डायनॅमिक बाइंडिंग, मेसेज पासिंग. हे मित्रांनो प्रत्येक एका लेक्चर मध्ये आपण दोन कव्हर करणार आहोत. आजच्या लेक्चर मध्ये आपण ऑब्जेक्ट आणि क्लासेस कव्हर करणार आहोत. त्याच्या उद्याच्या लेक्चर मध्ये आपण हे 2 कव्हर करू, किंवा 3 कव्हर करू, आणि त्याच्यानंतरच्या लेक्चर मध्ये हे 2 कव्हर करू, किंवा एकदाच 3 कव्हर करू, नाहीतर 2-2च्या हिशोबाने कव्हर करू आपण. तर ते करूया. आता आजच्या लेक्चर मध्ये ऑब्जेक्ट बघूया, ऑब्जेक्ट आणि क्लासेस काय राहतात ते बघूया. मित्रांनो, ऑब्जेक्ट म्हणजे काय, तुम्हाला एक सिंपल सांगायचं म्हणलं तर एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगतो मी. त्याआधी तुम्ही जरा थिअरी बघा, याची थिअरी. ऑब्जेक्ट्स आर बेसिक रन टाइम एंटिटी. एंटिटीज म्हणजे काय मित्रांनो? एंटिटीजचा अर्थ काय तुम्हाला कुणाला माहिती आहे का? बेसिक रन टाइम एंटिटीज म्हणजे जी की अशा गोष्टी ज्यांना तुम्ही टच करू शकतात, ज्यांना की काही नाव दिलेलं राहते. मीन्स तुमच्या समोर आता तुमचा मोबाईल असेल, त्या मोबाईलला काहीतरी नाव असेल, त्याचं वाक्याच्या कंपनीचं कोणतं तरी नाव असेल, मग ते त्याचा एंटिटी झाला. ते मोबाईल काय झाला? एंटिटी झाला. तुमचा टेबल, तुम्ही
ज्या टेबलवर बसून तुमचा अभ्यास करता त्या तुमचा टेबल ते एक एंटिटी झाला. त्यानंतर पेन, तुमची नोटबुक जी काय असेल ते एक एंटिटी झालं. तर मित्रांनो ऑब्जेक्ट काय आहे तसा बेसिक रन टाइम एंटिटी, म्हणजे रन टाइमला जी क्रिएट झाली ती एंटिटी. रन टाइमला कोणती गोष्ट क्रिएट होती आता तुम्हाला माहिती, सपोज रन टाइम मध्ये एखादा क्रिकेट मॅच चालली, त्याच्यामध्ये अचानक विकेट पडली. तर विकेट पडली हे कोण्या प्लेअरची विकेट पडली, तर ते रन टाइमला आपल्याला कळतंय ना लगेच. मग ते त्या प्लेअरचं नाव ते झालं त्या ह्याचं ऑब्जेक्ट, आणि त्या टीमचं नाव, अख्ख्या टीमचं नाव ते झालं त्याचा क्लास. त्या टीमचा प्लेअर आहे तो, म्हणून तो त्याचा ऑब्जेक्ट. 11 प्लेअर राहतात एका टीम मध्ये, तर मग प्रत्येक हे टीम मेंबर्स हे त्याचा ऑब्जेक्ट राहील त्या टीम नावाच्या क्लासचा. तर तुम्हाला समजलं नसेल बहुतेक, मी तुम्हाला आणखीन क्लिअर करून सांगतो. हो का, फ्रूट नावाचा क्लास आहे, फ्रूट. हे पहा इथं क्लिअर होत जाते तुम्हाला. फ्रूट नावाचा क्लास आहे. फ्रूट नावामध्ये कोणते कोणते फळं येतात मित्रांनो, फ्रूट नावाचा क्लास आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते हे येतात, फ्रुट्स येतात. मँगो झालं तुमचं, ऍपल झालं तुमचं, ऑरेंज झाला, हे खूप सारे फ्रुट्स त्याच्यामध्ये येतात मित्रांनो. मग हे मँगो काय झाला, ऑब्जेक्ट झाला. ऍपल काय झाला, ऑब्जेक्ट झाला. ऑरेंज काय झाला, ऑब्जेक्ट झाला. कुणाचा ऑब्जेक्ट झाला, या फ्रूट नावाच्या क्लासचा. फ्रूट नावाच्या क्लासमध्ये खूप सारे ऑब्जेक्ट येतात ना, मँगो, ऍपल, ऑरेंज, हे त्यांचे ऑब्जेक्ट झाले. आता मित्रांनो कॉलेज नावाचा क्लास आहे, सपोज कॉलेज नावाचा क्लास आहे, आणि तुमची ब्रँच कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, हे त्याचे काय झाले, ऑब्जेक्ट्स. कॉलेज नावाचा क्लास झाला आणि हे त्याचे ऑब्जेक्ट झाले मित्रांनो. हे तुम्हाला समजत आहे ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं आणि क्लास कशाला म्हणायचं. इलेक्ट्रॉनिक्स नावाचा एक क्लास झाला, त्याच्यामध्ये तुमचे सगळे इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल, तुमचं चार्जर झालं, तुमचं लाईट झालं, तुमचा फॅन झाला, तुमचं कूलर झालं, तुमचं एसी झालं, जे काही आहे तुमचं ते सर्व इलेक्ट्रॉनिक्स सेक्शन मध्ये येतो मित्रांनो. मग इलेक्ट्रॉनिक्स हा एक क्लास झाला आणि त्याचे बाकीचे सर्व त्याचे ऑब्जेक्ट झाले, एंटिटीज झाल्या त्याच्या. कळलं, बेसिक रन टाइम एंटिटी आहे ऑब्जेक्ट एक. मित्रांनो हे आता तर तुम्हाला समजणार नाही, ऑब्जेक्ट आणि क्लासेस एवढं क्लिअर होणार नाही तुम्हाला. फक्त एवढं समजून घ्या की ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं आणि क्लासेस कशाला म्हणायचं. बाकी याच्यावरचे प्रोग्राम, याच्यावरती एक अख्खा युनिट आहे, ऑब्जेक्ट आणि क्लासेस वरती सेकंड युनिट आहे. त्यानंतर इनहेरिटन्स वरती थर्ड युनिट आहे. पॉलिमॉर्फिझम वरती आपला लास्ट युनिट आहे. हे सर्व आपल्याला त्या युनिटमध्ये आणखीनच क्लिअर होऊन जाईल जेव्हा आपण ऑब्जेक्ट आणि क्लासेस वरचे प्रोग्राम बघतो, तेव्हा मी आणखीन एकदा ह्याला समजून सांगणार आहे. फक्त आता एवढं समजून घे की ऑब्जेक्ट कशाला म्हणतात आणि क्लासेस कशाला म्हणतात. बाकी त्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला समजलंच असेल ऑब्जेक्ट कशाला म्हणतात आणि क्लासेस कशाला म्हणतात. मँगो, ऍपल, ऑरेंज हे काय झाले, ऑब्जेक्ट झाले कशाचे, फ्रूट क्लासचे. हे सर तुम्हाला समजलं असेल. चला आता थिअरी बघूया थोडीशी. दे मे रिप्रेझेंट प्लेस, बँक अकाउंट, टेबल ऑफ डाटा ऑर एनी डाटा दॅट प्रोग्राम मस्ट हँडल. ऑब्जेक्ट काय काय रिप्रेझेंट करू शकतात, एखादी जागा, प्लेस, बँक अकाउंट, कोणाचं तरी बँक अकाउंट, किंवा टेबल ऑफ डाटा, कोणता तरी टेबल ऑफ डाटा, डाटाचा टेबल असेल तर, ऑर एनी डाटा, कोणता पण डाटा जे की प्रोग्राम हँडल करतो. मित्रांनो ऑब्जेक्ट सर्व डाटा रिप्रेझेंट करू शकतो. ऑब्जेक्ट कर सर्व डाटाचा ऍक्सेस असू शकतो. आता इथं पहा, स्टुडंट नावाचा ऑब्जेक्ट आहे आणि इकडे हे क्लास आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे. इकडला क्लास आहे आणि इकडला ऑब्जेक्ट आहे. तर यामध्ये स्टुडंट नावाचा हे आहे ऑब्जेक्ट. या क्लास पासून स्टुडंट नावाचा ऑब्जेक्ट बनविला. क्लास काय 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 ऍक्सेस करू शकतो, टोटल नावाचं फंक्शन, ऍव्हरेज नावाचं फंक्शन आणि डिस्प्ले नावाचं फंक्शन. हे टोटल, ऍव्हरेज, डिस्प्ले हे काय आहेत, फंक्शन आहेत. पण ऑब्जेक्ट थ्रू आपण डाटा त्याचा ऍक्सेस करू शकतो. स्टुडंटचं नेम झालं, स्टुडंटचं डेट ऑफ बर्थ झाली, स्टुडंटचं मार्क्स झाले. तर मित्रांनो आज प्रोग्राम तर नाही घेणार मी डायरेक्ट तुमच्या युनिट 2 जेव्हा मी शिकवाय करेन का तेव्हा तुमची प्रोग्राम ह्या ऑब्जेक्टचे क्लासेसची घेणार. त्याआधी तुम्हाला C++ची बेसिक कन्सेप्टचे बेसिक प्रोग्राम्स घेणार आहोत आपण. तुम्ही म्हणता सर नुसती थिअरीच आहे का याच्यामध्ये, तर नाही, प्रोग्राम सुद्धा आहेत, पण पुढे चलून आपण घेणार आहोत. लेक्चर नंबर 4-5 मध्ये आपले ते प्रोग्राम सुद्धा येतील आणि या नोट्स सुद्धा तुम्हाला भेटून जातील. टेन्शन घेऊ नका, नोट्स रिलेटेड अपडेट मी देणार आहे तुम्हाला थोड्या दिवसात, ह्या 2-3 समोरच्या दिवसात देणार आहे. तर हे ते कसं घ्यायचे, कशी परचेस करायचे, त्यासाठी मी तुम्हाला एक फोन नंबर देणार आहे. त्याच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही मला पेमेंट केलेली स्क्रीनशॉट वगैरे वगैरे तुमचे डिटेल जे काय असेल ते तेव्हा सांगून देईन मी तुम्हाला ऑफिशियल नोट्स झाल्यावर. ऑफिशियल कधी होणार आहेत, माझा हे पहिला युनिट अक्का शिकून झाल्यावर तेव्हा या नोट्स ऑफिशियल होणार आहेत. इथपर्यंत तुम्हाला समजलं. इच ऑब्जेक्ट कंटेन डाटा अँड फंक्शन. प्रत्येक ऑब्जेक्ट डाटा कंटेन करतो आणि त्याचा फंक्शन कंटेन करतो. इथपर्यंत समजलं. अँड ऑब्जेक्ट इज ए इन्स्टन्स ऑफ क्लास यूज टू ऍक्सेस द मेंबर ऑफ क्लास. पहा, स्टुडंट नावाचा क्लास आहे, इथं स्टुडंट नावाचा क्लास आहे.
ऑब्जेक्ट काय आहे त्याचा? इन्स्टन्स आहे. इन्स्टन्स म्हणजे त्याच्यापासून क्रिएट झालेला एक रनिंग इन्स्टन्स. ऑब्जेक्ट पासून क्रिएट झालेला क्लास पासून क्रिएट झालेला ऑब्जेक्ट हे स्टुडंट आहे. तो काय करतो? त्याचे मेंबर्स ऍक्सेस करू शकतो. कोणते? नेम नावाचा, डाटा नावाचा, मार्क्स नावाचा, टोटल नावाचा, ऍव्हरेज नावाचा, डिस्प्ले नावाचा, हे सर्व त्याचे मेंबर्स तो ऍक्सेस करू शकतो मित्रांनो. कोण? ऑब्जेक्ट. आणि तो काय असतो? रनिंग इन्स्टन्स असतो. कुणाचा? क्लासचा. ऑब्जेक्ट आर क्रिएटेड फ्रॉम क्लास. ऑब्जेक्ट कुणापासून तयार केला जातो? ह्या स्टुडंट नावाच्या क्लासपासून हा स्टुडंट नावाचाच ऑब्जेक्ट तयार केला आपण. तर ऑब्जेक्ट कुणापासून क्रिएट केला जातो? क्लासपासून. ऑब्जेक्ट आर क्रिएटेड फ्रॉम क्लास. ऑब्जेक्ट कम्युनिकेट टू इच अदर बाय पासिंग मेसेज पास करून ते एक दुसऱ्याला कम्युनिकेट करतात. ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला ते रिप्रेझेंट केलेलं दाखवणार आहे. हे पास ती डायग्राम तर तुम्हाला समजून सांगितलेली आहे. मला याच्यावरती जास्ती काही बोलायची आता गरज नाही वाटत आहे. पहा, फ्रूट नावाचा क्लास, मँगो ऍपल त्याचे ऑब्जेक्ट्स. मँगो ऍपल ते एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकतात बाय पासिंग मेसेज. आता क्लासेस काय राहतात ते बघूया. ऑब्जेक्ट बघितला, ऑब्जेक्ट कुणापासून क्रिएट करतो? क्लासेस पासून. आता क्लासेस काय राहते ते बघूया. क्लास इज ए कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट ऑफ सिमिलर डाटा टाइप. मित्रांनो बघा किती फिरून फिरून वाक्य आहेत. ऑब्जेक्ट काय आहे? एक ऑब्जेक्ट कुणापासून तयार होतो? क्लास पासून. आणि इथं काय म्हणलेलं आहे? क्लासमध्ये काय राहतात? कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. क्लासमध्ये ऑब्जेक्ट्स राहतात, सिमिलर टाइपचे ऑब्जेक्ट राहतात. क्लास इज ए ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट ऑफ सिमिलर प्रॉपर्टीज. ही दोन वाक्य जरा जरा सेमच आहेत मित्रांनो, फक्त एक वेगळे रिप्रेझेंट करण्याची वेगळी पद्धत आहे. इथं काय म्हणलेलं आहे? सिमिलर टाइपचे असतात आणि इथं काय म्हणलेलं आहे? सिमिलर प्रॉपर्टीचे असतात. पहा, सिमिलर टाइपचे आहेत का? हे पहा, फ्रूट नावाचा क्लास आहे. फ्रूट मध्ये कोणते कोणते टाइप येतात? मँगो, ऍपल, ऑरेंज, बाकी बनाना वगैरे वगैरे. किवी झाली तुमची, ऍपल झाला, हे तर ऍपल ते इथंच झाला. हे खूप सारे फ्रुट्स येतात जे की फ्रूट नावाच्या क्लासमध्ये येतात. खूप सारे एंटिटीज त्या फ्रूट नावाच्या क्लासमध्ये येतात. हे तर तुम्हाला समजलं. एक ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे मँगो, ऍपल, ऑरेंज ह्यांचा ग्रुप, त्यांच्या सिमिलर प्रॉपर्टीज असते आणि त्याला एक क्लास म्हणू शकतो आपण. मँगोज काय आहे? त्याचा ज्यूस होऊ शकतो, ऍपलचा ज्यूस होऊ शकतो, ऑरेंजचा ज्यूस होऊ शकतो. मग हे काय आहेत? फ्रुट्स आहेत सर्व, ज्युसी फ्रुट्स. त्याला आपण म्हणू शकतो कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स ऑफ सिमिलर टाइप. मँगो, ऍपल, ऑरेंज हे एकाच टाइपचे आहेत, फ्रूट टाइपचे. क्लास कंटेंट डाटा अँड फंक्शन. क्लास पण काय करतो? डाटा अँड फंक्शन कंटेंट करतो. मित्रांनो, स्टुडंट नावाचा क्लास आहे की डाटा अँड फंक्शन कंटेंट करतो. वी कॅन क्रिएट मल्टिपल ऑब्जेक्ट फ्रॉम वन क्लास. एका क्लास पासून आपण मल्टिपल ऑब्जेक्ट करू शकतो. इथं वन लिहा, फ्रॉम वन क्लास. वी कॅन क्रिएट मल्टिपल ऑब्जेक्ट फ्रॉम वन क्लास. एका क्लास पासून आपण किती पण ऑब्जेक्ट तयार करू शकतो. आता इथं 3 ऑब्जेक्ट तयार केलेत. मी इथं बनाना लिहिलं असतं तर जमलं असतं का? मग 4 ऑब्जेक्ट तयार झाले असते, मँगो, ऍपल, ऑरेंज, बनाना या फ्रूट क्लासचे. हे तुम्हाला समजलं. किती पण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. क्लास आर युजर डिफाईन डाटा टाइप. युजर डिफाईन डाटा टाइप म्हणजे युजर डिफाईन करणार क्लासमध्ये कोणते डाटा टाइप हे करायचे. आता मी डिफाईन करणार नाही. इथं मँगो टाकू, इथं इथं बनाना टाकू का, इथं किवी टाकू का, इथं चेरी टाकू का, स्ट्रॉबेरी टाकू. आता मला इथं खूप सारे युजर ठरणार. म्हणजे मी युजर आहे सपोज समजा, तर ते युजर ठरणार की इथं आता ह्या ऑब्जेक्ट मध्ये काय ऍड करायचं. बनाना ऍड करायचं की चेरी ऍड करायची का स्ट्रॉबेरी ऍड करायची फ्रूट क्लासमध्ये. क्लास शो डाटा ऍब्स्ट्रॅक्शन अँड डाटा इन्कॅप्सुलेशन प्रॉपर्टीज. डाटा ऍब्स्ट्रॅक्शन आणि डाटा इन्कॅप्सुलेशन याच्या प्रॉपर्टीज क्लास शो करू शकतो. सॉरी, डाटा ऍब्स्ट्रॅक्शन अँड डाटा एन्कॅप्सुलेशन आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर होप की तुम्हाला क्लास समजला असेल मित्रांनो. क्लास काय आहे? एक ऍब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप आहे. क्लास काय करतो? ऍब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप काय करतो माहिती ना तुम्हाला? ऍब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप हे युजर पासून अनवॉन्टेड डिटेल हाईड करतो आणि इट शो ओनली इसेन्शियल डिटेल्स टू युजर. हा ऍब्स्ट्रॅक्ट डेटा टाइपचं काम असतो. मग क्लास सुद्धा तेच काम करतो. अनवॉन्टेड डिटेल हाईड करतो आणि शो ओनली इसेन्शियल डिटेल्स म्हणजे जे आपल्याला युजरला दाखवायचं आहे तेच दाखवतो. बाकीची त्याच्यावरती कसे ऑपरेशन्स परफॉर्म होत आहेत त्याच्या डिटेलमध्ये ते शो करीत नाही, दाखवित नाही. ते ऍब्स्ट्रॅक्ट करतो, हाईड करतो.
पहा, मँगो, ऍपल, ऑरेंज आर ऑब्जेक्ट्स ऑफ फ्रूट क्लास. हे तुम्हाला समजलं. आता ह्याचे प्रोग्राम असतात मित्रांनो, क्लासेस आणि ऑब्जेक्टचे. मग त्याच्यासाठी सिंटॅक्स बघा, दोन्हीचा हाच सिंटॅक्स आहे, सेमच सिंटॅक्स आहे. ऑब्जेक्टचा आणि क्लासचा दोन्हीचा सेमच सिंटॅक्स आहे. हे पहा, क्लास नेम, क्लासचं नाव स्टुडंट2 आणि ऑब्जेक्ट नेम, ऑब्जेक्टचं नाव S12. आपण S1. मग इथं कसं होईल माहिती का, क्लास नेम STUDENT स्टुडंट आणि ऑब्जेक्ट नेम S1 स्टुडंट क्लासचा S1 हा ऑब्जेक्ट बनवलाय मी इथं आणि सेमीकॉलमनी क्लोज केलाय. तर मित्रांनो, हे असं आपल्याला प्रोग्रामिंग मध्ये लिहावं लागतं ऑब्जेक्ट आणि क्लासेस क्रिएट करण्यासाठी. तर ते जेव्हा आपण प्रोग्राम बघता तेव्हा ते तुम्हाला समजूनच जाईल. बाकीचं तर सर्व तुम्हाला क्लासेस आणि ऑब्जेक्ट बद्दल क्लिअरली कळालं असेल. फक्त या लेक्चर मध्ये हे आठीला तुम्हाला समजूच तर फक्त समजून घ्या की क्लासेस कशाला म्हणतात, ऑब्जेक्ट कशाला म्हणतात, डाटा एन्कॅप्सुलेशन काय राहतं, डाटा ऍब्स्ट्रॅक्शन काय राहतं, इनहेरिटन्स काय राहतात, पॉलिमॉर्फिझम, डायनॅमिक बाइंडिंग काय राहते, मेसेज पासिंग तुमची काय राहते, हे सर्व तुम्ही समजून घ्या. कारण की ह्याच्यावरची डिटेल चर्चा, याच्यावरचे डिटेल प्रोग्राम आपण बघणार आहोत. या क्लासेस वरती प्रोग्राम आहेत, ऑब्जेक्ट वरती प्रोग्राम आहेत, इनहेरिटन्स वरती प्रोग्राम आहेत. हे सर्व आपण गोष्टी बघणार आहोत. इथं तुम्हाला फक्त मी का सांगितलेलं आहे समजून, कारण की थोडं तुम्हाला आधीच माहिती असलं तर बरं आहे. कारण की युनिट 2च्या आधी थोड्या गोष्टी आधीच क्लिअर झालेल्या तुमच्या, तर चांगलं आहे. म्हणून ही बेसिक कन्सेप्ट मी पुढे घेतलेले आहेत. ते नाहीतर मला तुम्हाला डाटा टाइप्स, कीवर्ड्स, कॉन्स्टंट या C++ लँग्वेज मध्ये शिकवायचे होते. तर ते पुढच्या लेक्चरमध्ये हे झाल्यानंतर 8 बेसिक कन्सेप्ट झाल्यानंतर ते शिकवून टाकू तुम्ही. त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. पहिल्या युनिटसाठी आपले मला तर वाटते 13 लेक्चर्स होतील. खूप मोठा युनिट आहे, कारण की यामध्ये सर्व बेसिक आहे. जर बेसिकच तुमचं क्लिअर झालं नाही तर पुढचं तुमचं काय क्लिअर होणार आहे. सपोज तुमचं बेसिकच तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्हाला ऍडव्हान्स टॉपिक जसं की इनहेरिटन्स झालं, तुमचे पॉलिमॉर्फिझम झालं, पॉइंटर झालं, फंक्शन झालं, पुढचे जे ऍडव्हान्स टॉपिक आहे ते सुद्धा तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे बेसिक कन्सेप्ट तुम्ही आधी समजून घ्या. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप हे सर्व लूपिंग स्टेटमेंट्स आणि इफ एल्सचे स्टेटमेंट्स याची तुम्ही प्रॅक्टिस करा. आतापासूनच सांगत आहे मित्रांनो, कारण का हे C लँग्वेज मध्ये खूप महत्वाचं आहे. हे सर्व तुमचे फॉर लूप, लूपिंग स्टेटमेंट आणि डिसिजन मेकिंग स्टेटमेंट सर्व तुम्हाला यूज होणार आहेत या C++ लँग्वेज मध्ये. C लँग्वेज मध्ये तुम्हाला यूज होणार आहे. तर आय होप तुम्हाला आजचं लेक्चर, 3rd लेक्चर होतं आजचं आपलं, तुम्हाला समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.